त्या साधु महात्म्याने सांगितलं भैया 11 साधुओं को भोजन देना। मग आपल्या असं वाटत देवाय जाईन घरना तांदूळ शेत घरना गहू शेतच घरनी डाळ शे देवाय जाईन। मग साधू बाबाला विचारत बाबा काय देणं पडेल? मग साधू बाबा सांगत बेटा कुछ नाही, जास्त नाही पाहिजे, मग फक्त गावरान तूप ना 2 डबा दे। ओ भाऊ गावरान तूप अजून मन बापनी माल खा वाढ नाही रे। ओ काका तू गावरान तूप ना 2 डबा माग रहा है ना। हो आता त्या साधूलाही माहिती आहे इथलं देणार नाही, पण त्यांना पद्धत मग कोई बात नाही बोले तुझे जो देना है वो कागज में लिपट केला। मग हो भाऊ घरमा जास नवरा बायको सल्ला करतस 51 रुपये कागद मा 21 रुपये 51 रुपये कागद मा गुंडाईशने साधू ना आत्मा दे देतस। त्या साधूला माहिती आहे 51 पुढे जावाने साधू हुशार रास कमंडलू महिने 11 रुपये काढस त्यांना हात महिने एक रुद्राक्ष काढस फोफा करीशने आपला हातमा ठी देस आणि आपले सांगस भैया 11 साधुओं को भोजन देना है, कुछ अच्छा से कागज में और लिपट केला, इतने में कुछ होने वाला नहीं है। मग आपण देखतस साधू बाबाने आपले 11 रुपये दिनात, साधूने आपले एक रुद्राक्ष दिना, मग आपला ती 51 ठेल येतच, मग कमीत कमी 101 रुपये देना आहेत आपले। जो साधूले आपण चहा पाजानी बी इच्छा होती नाही तो 101 उपाडलाय गे बहिणीस, बरोबर आहे ना। बालहाट श्रीहाट आणि जोगहाट, तसं बालहाट श्रीहाट जोगहाट त्याच्यामधला हट्ट सांगतो श्रीहाट। बाईनं सांगितलं धनी तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही, बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का? आता तो म्हणे जाऊ दे तू काय ऐकावणी, पण एक काम कर सकाळले बाजारले जाय, बाजार करी उनी का स्वयंपाक कर डब्बा बांधानी वावर माये म्हणे मी वावर मा काम करसो। हा ते आई बहीण बाजारले गई खेडावर निवईन बिचारी 100 रुपया लई गई 100 रुपया लई गई, त्यामुळे 20 रुपया भाडं खर्च होई गे बाजार मा उतरणे। जशी बाजार मा उतरणी पहिलीच दुकान नव्हती बाशिंगसनी, लगन सीझन चालू होतं। बाशिंगनी दुकान देखी बहीण न द्यान माऊन माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायचे बाशिंग बांधीन कशी दिखून काय दिखू म्हणे पहिले बाशिंगत लिहिले होते म्हणे। 20 रुपया भाडं खर्च होई झालं तर बाशिंगवाला म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे मावशी 30 रुपयानं 100 म्हणे। भाऊ 30 रुपयानं एक आहे ना एक दी टाक म्हणे। आता एक बाशिंग लिहिली ना 50 रुपया खर्च घ्यात बाई पण राहणार 50। बाई मन विचार करस मन दाखल पण लगीन व्हायचे, मन नवरानं बी दाखल पण व्हायचे, त्याच ना करता बी एक लिहिलेस म्हणे। त्या भाऊन करता बी एक लिहिले ना, मग बहीण पान कितला राही ना आता ते भाडं पाहिजे का नको घरचील गाली तेवढा 20 रुपये खर्च करी घरून। आता बायांचा स्वभाव असतो, काही बायांचा स्वभाव असतो, नवी साडी जरी घेतली बाई मला नेसून पाहू दे मी कशी दिसते, बरोबर आहे ना। मला साडी नेसून पाहू दे बाई मी कशी दिसते। कानमाना जरी लिहिणार ना तरी सुद्धा बाई एक कानमा टाकी दकस माय मन कानमा कसा दिकी राहणार। तसं त्या मायनं बाशिंग घेतलं बाई मला लहानपणाचं लग्न झाले बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहीत नाही म्हणले असं करते पहिले बाशिंग बांधी दे कस मग रांधाना बजेट दक्षो म्हणे। बहिणी बाशिंग बांधिली ना मग पीठ मळाल बसणे ए पोरगा का रे ओ आप्पा नाही आते बशी घ्या ते आते उठू नका भाऊ, त्याच ना बी दोष नाही बाबा तो, त्याच ना दोष नाही म्हणता। मी या बहिणीस ना पाय पडत पहिले तर तुम्ही ना बहिणीस होन यासले करते ना सांगितलं कीर्तन मा जाय रे ना नीट बड जो रही, बाकी ना कीर्तनकार काय बोलतात नाही पण तू नीस न कीर्तन रही असं सांगे देव पोरसले काय ना कीर्तन ऐकाने सवय बी पाहिजे पोरसले। तुम्ही त्यासले जन्माल उन्हात का तवेच पण वर्ष 1.5 वर्ष नव्हता तवेच पण कान्ना जोडे मोबाईल लावून सवय पाठ देतीस त्याला दाखल पण पाहिजे मोबाईल दकान सवय त्या मोबाईल मा त्या टीव्ही मा मधमा जाहिराती येते जाहिरातीस मग मधला चित्र येत असत्या बट्यात जाहिराती चांगल्या थोडी राहते बाकी नाही उघड्या नागड्या जाहिराती राहतेस त्यासले उघड्या नागडा चित्रा दकान सवय पड जास ना असा जाकेल जोकेल बाबा पटत नाही उठपाय करत असत्या त्यासले सवय पाडा बहिणीसून कीर्तन माय का रे हाते तरी शांतता येणार आहे कार कोणा सौदार तुम्हाला कोण इकरील नाही गेले हाय किडा पाड राहणार थांबा रे 15-20 मिनिटं मना बी टाइम निघू देणार रे ते पोरं उठून द्यावं उदीन करण्याला आवू यासने हरी विठ्ठल विठ्ठला बाईला वाटलं बाई मी लहानपणी लग्न झालेलं आहे मला बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही म्हणले अगोदर बाशिंगच बांधते बाईनं बांधलं बाशिंग आणि पीठ मळायला बसली बाई पीठ मळायला बसली त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात आलवतो त्या बाई मन सांगे माय हो मी काय मजान दिकी राहिली पीठ मळत असताना बाई माग पुढे हलते ना माय हो पीठ मळताना
दादा पीठ मळताना बाई माग पुढे हालते ना, बाया काहीच सांगते नाही, मानच्या आमन राहणार मालेगाव मग तुम ना अंगलाई दिले हो. पीठ मळत असताना बाई अशी माग पुढे हालते आणि बाई माग पुढे हालत होती, त्या बाशिंगाच्या कड्या जरा जोरात हालत होते, मनातल्या मनात म्हणत होती मायो मी काय मजांदी किराणू, मायो मी काय मजांदी किराणू, मायो मी काय मजांदी किराणू. असं करता करता 1 वाजे घ्या तो भाऊ वावर माझं वाटतं किराणता आय अजून कशी येत नाही. कधी बायकोला बाजाराला एकटी पाठवली नाही, गावाला कधी एकटं सोडलं नाही. पहिल्यांदा बायको बाजाराला गेली, न जाणो आय काय ऍक्सिडेंट मग मरी गई हो. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, असं मन विचार करतो. अहो भाऊ घाबरायला लागणार, वावर माही कस तरी धावपड करत घरी येऊ ना. घरी यावनंतर ओट्यावर चप्पल काढली, चप्पल काढून घरात गेला. आई बहिण त्यावर आनंद नाही, येणं चाल राहतं. मायो मी काय मजा आणली किरा, मायो मी काय मजा द्या. तो जोर मग पाय उपटीन उभा राहा ना, तो हिने देखत त्यांकडे म्हणे तुम्ही ही घ्या. हाव भाऊ राग मच दिकी राहता, हाव तरी बी डोळ्यात आण राहता. बाई म्हणे ए माय इथला राग म्हणा कथा का म्हणे, मी काय एकलीन करता आणि तुम्हाला करता बी एकलं यायचे म्हणे. आता मला सांगा विनोद वजा करायचा याच्यातून, विनोद वजा करायचा. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं, कशासाठी पाठवलं तो माया हो, बाजाराला. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं. जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायकोना बाजार केला तर तो नवरा आहे करीन का? हा, तो कान जोडल्याशिवाय राहीन का? जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर संसारामध्ये नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करत नाही. मग मला सांगा, ज्या नवऱ्यानं तुम्हा आपल्या सगळ्यांना बाजाराला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो आहे काही करीन का? म्हणून बाजार करताना हुशारीनं करायचं. आणि बाजार करायचा कोणचा हे आपल्या हातात आहे. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातलंय ना, तर आपले संत आपल्याला जागवतात, भैया आपला जो जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी. स्वतः तुकोबाराय सांगतात ना, जसं की घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, ओ तुझी चरण सेवा साधावया. हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा, हरि नाम कीर्तन संताचे पूजा. तुकोबाराय सांगतात आपला जन्म आहे ना तो भगवंताच्या प्राप्तीसाठी या. हे सांगत असताना सोप्या भाषेत तुकोबाराय सांगतात, लोकांना पटत नाही माझे तुकोबाराय. थोडं लोकांचं हो मनात जागा व्हावी म्हणून माझे तुकोबाराय पाया पडून सांगतात. जसं की हे लागोनिया पाया विवी तू तुम्हाला, 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 लागोनिया पाया विवी तू तुम्हाला.
समाजाचे डोळे उघडण्यासाठी माझे तुकोबाराय पाया पडतात, पाया पडून सांगतात भैया हे लागुनी या पाया विनवितो तुम्हाला, लागुनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. भैया आपला जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. पाया पडून सांगितलं तरी ऐकायला तयार नाही. एका ठिकाणी आमचे संत तर भारी सांगतात. आमचे नाथ बाबा काय सांगतात माहितीये का? करा रे बाबानो साधणारीचे, 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 करा रे बाबा भाऊ आले ना? हा आविष्कार भाऊ आले ना? हो धन्यवाद भाऊ. मन ध्यान होते तुम्हावर. बरं की तुम्ही घ्यात ना, थोडं समाधान वाट राहिलं मला, कारण पहिले गुचकाई जायला होतो भाऊ मी. बरं करा रे बापानो साधणारीचे, करा रे बापानो साधणारीचे. बाप म्हणलं हो, पाया पडून सांगितलंच तुकोबारायांनी, नाथबाबांनी बाप म्हणलं तरी पण ऐकायला तयार नाही. एका ठिकाणी आमचे संत तर आरेकारेची भाषा, पाया पडून ऐकत नाही, बाप म्हणून ऐकत नाही, मग आरेकारेची भाषा. हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता. तुकोबाराय तुम्हा आपल्या जीवनात सांगता भैया जन्माला आलाय ना तर आल्याचं सार्थक करून घे. सार्थक करणं म्हणजे काय? बंगला बांधून घेतला, शेती विकत घेतली, प्लॉट घेऊन घेतले, याला जीवनाचं सार्थक म्हणता येईल का? हे करू नका असं मी म्हणणार नाही, हे करू नका असंही म्हणणार नाही, पण हे करत असताना आपल्या खऱ्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे, म्हणजे आपलं जीवन सक्सेस झालं. फॉर एक्झाम्पल, आता बसलेल्या महिला मातांना माझा प्रश्न असेल, माझ्या माया माझ्या बहिणींना, ताई तुम्ही जर का रक्षाबंधनला घरून निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधायला निघालात, जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे. बरोबर आहे ना माया हो? तुम्ही घरून कशासाठी निघाले? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही आहे. मग भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत सक्सेस नाही तुमची फेरी. मध्ये कितीही चुलत भाऊ, जीज भाऊ, मावस भाऊ कितला बी भेटू द्या, त्यांना राखी बांधू नका असं मी म्हणणार नाही, त्यांनाही राखी बांधा, ते पण नाराज नाही झाले पाहिजे. पण तुम्ही घरून निघाले होते कशासाठी? तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत मध्ये कितीही भेटणारे भाऊ असतील तर तुमची फेरी सक्सेस नाही आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तसंच पुरुष मंडळींनाही सांगेल, जर तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात, जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. उदाहरण म्हणून सांगेल, मधमा जर कधी माम बहिणी पोई बहिणी, आता सध्या माम बहिणीच नाही काय आवर्जून जातच तुम्ही, पण समजा त्या जास्त मागे राहायला जायलात ना, मला त्याच ना भाव नाही कडी राहणार.
तुम्ही आवर्जून जा शकता. जाऊ नका असं मी म्हणत नाही. मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा, पण तुम्ही घरून निघाले होते तुमच्या बहिणीला घ्यायला, जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तद्वत जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. मग मधले नातेवाईक, जसं संसार असेल, इतर कोणतं कार्य असेल ते करा, करू नका असं मी म्हणणार नाही, तेही करा. कारण आमचे संत सांगतात, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. आता येऊयात मूळ मुद्द्यावर. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाही का, हो, संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, नाही का. हे आपलं काम आहे, ज्या कामासाठी आपण आलो त्याचा विसर पडला नाही पाहिजे. जसं की ज्या कामासाठी आलो ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाही आहे. मग तसं की आपली अर्धी हिंदी मिक्स रास आपली. आणि त्यामा एक म्हण आहे, जन्माला आला याला पाणी वाहू, बरोबर आहे ना. हां, मग आपण जोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही. त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते, का हो धनी, रोज तुम्हीच जाता बाजाराला. म्हणले, मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे, बाजार करणं इथलं सोपं नाही शे. बाई म्हणे, का बरं तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकस का. नवरा म्हणे, ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही शे. पण बाई काय ऐके नाही. आणि तुम्हाला सांगतो बरं का, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. काय मत आहे मागचे दादा, काकाश्री, काय मत आहे तुमचं? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकेशन समोर माणूसला हात टेकणं पडस, बरोबर आहे ना. बालहाट, जर तुम्ही नातून हात धरीशने किंवा पोरगाना हात धरीशने असं चौकमा निघ्यात नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही, किंवा धोतर आहे तुम्हाला किसामा 1 रुपया नाही शी. रस्ता तरी चालता तुम्हाला पोरगानं जर लक्ष चाललं की टपरीवर किंवा दुकानवर, त्यांनी सांगा, पप्पा बाबा मला की नाही वेफरचं पुडी पाहिजे, वेफरचं पॉकेट पाहिजे. तो बाप सांगस किंवा हातला राहणार, हातला सांग काहीच निर्बावड्या मन किसामा काहीच नाही, घर चाल रे, पुडी ली दे रे वो, बावड्या मन किसामा काहीच नाही शेरे, ली दे रे वो, नाही ते लोई पोड सुबर. बालहाट, तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन द्यावं लागेल. बालहाट, स्त्रीहाट, बाईने जर ठरायली ना आज काय बी करीश नाही, मला माहेर जा नाही. जसं की नवरा बायको कितला का गोड बोलत ना, पण नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या, फिरीश नेऊ ना, फिरीश नेल्यानंतर बाईला विचारस, काय कसं काय चालू आहे, पाणी लाईन माल पिवाले, पिल्या ना. मग तो गल्लात पडेल माटवर, पिल्या ना. तो सांगा, रात ते खूप चांगलं वातावरण, इथला मग काय बाधा आहे ना तुले, माल काय वाव शे. अरे तू नेमन सांग ना. काय नाही, मन भाऊ जाय ना, पोन येलो तर मन वंजी सांग राहीन ती, तुमनी माहीन तब्येत खराब शे, माय सांग राहीन ती, मन अंडेर एकदा वीसनी पेटी जायला पाहिजे, मला आजच माहेर जा नाही. तो नवरा सांगत, दे कपाशी चाल, मजूर भेटे नाही, जेम ते मजूर भेटेले कपाशी याची लेन, मग जायचो का बर, आजच जा सोना. माणूस रावण्या करत बाई सांगस, मी आजच जा सोना. तसा मग माणूस संता मग 2-3 कानपडा मा दिदेस, तरी सुद्धा मन माय म्हणतं, बुचडा वायासनी एकच सांगत, बाळाला पैसा दी द्या. म्हणजे मार काय आलो सुद्धा एकच रास माल जाणशे आणि नाविलाज आहे, यासले देणंच पडत बाळाला पैसा, विलाज नाही, बरोबर आहे ना. बाबा सुद्धा म्हण राय ना, भाऊ तुम्हाला कवेटा आहे बटी दादा अवघडे. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. जोगहाट म्हणजे काय हो, ते साधू लोक फिरायचे पहिले बघा, नवनाथांचे ते साधू फिरायचे ना, हा ते पेटी वगैरे असायचे त्यांच्याकडे, ते भजन गायचे, हे हरि ओम 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 हरि. ते साधू महात्मा गलीत
येत होता. एक दादानं बघितलं, याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे हा नक्कीच 5-10 रुपये 20 रुपये 50 रुपये मागेनच बुवा. पण इथला राग मध्ये का ना की हा साधूने आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट नव्हता हो भाऊ. साधू महात्मा आला, हा भाऊ ओट्यावरनं बघत होता साधूकडे रागात. याला वाटत होतं की मी इथला राग मध्ये साधू म्हण राग देखील पैसे जायला पाहिजे मला बिगर विचारानं. हा भाऊ राग मध्ये केला नेमका साधू जोडे हो ना यान दारमाईश याला सांगत भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया. आता मला सांगा त्याला दिलदार म्हणेल त्याला नीच बनायला चालेल का ते? आता त्याला थोडी स्माइल द्यावी लागली, हसावं लागलं. हा ते साधूने अंदाज लायली ना वासना म्हणजे फसना बुवा. ते साधू बाबा ने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता, पूरा मालेगांव घूम के आया बेटा पर किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. मग आपल्या असं वाटत अहो आपली इथला चांगला मन राही ना वो, मग चान पाणी करता काय आपण नीस बनाना त्याला बोलायला तसा या बाबावर. मग बाबा वर वट्टावरू नका मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते हैं. हा हो बाबा खरं आहे हो भाई आमना तुझी नीचे तू. आणि प्रत्येक माणूसला असं वाटत मला कोणतर पसाड राही नको असं. भले तुम नका दुसरा वावर मग बांध चालना जाय ना तरी असं वाटत मन वावरतं तर निघ राही ना असं. खरं आहे का नाही हो. तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तर नाही तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणतं ती राही गेली. कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही. बरोबर आहे ना. स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही म्हणून प्रत्येक माणूसला असं वाटत की मला कोणतरी पसाड राही ना. काही लोक तिथलं शहाणा राहतच ना. एक भाऊ मनजोडी हो ना माल म्हणे रविकिरण बाबा म्हणतं काय म्हणे महाराज म्हणतं काय बाई म्हणे आमना गाव पुरं नीचे म्हणे महाराज म्हणतं काय गोष्ट करा ना दादा. हा म्हणे महाराज अख्खं गाव नीचे म्हणे आमनं. म्हणता अख्खं गाव नीचे तू बी ती नीचच होईनार भाऊ. अख्खं गाव नीचे म्हणल्यावर तुला एकला चांगलं बनाल कसं काय चालेल. त्याच गावामध्ये तू बी राहस ना. काही लोक लय भारी असतात हुशारीनं बोलायला जातात. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो मी. काही लोक बोलायला लय चतुर असतात नाही का. म्हणे बडगाव नालायक शे. बडगाव जर नालायक राहीन ते नालायक अख्खं गाव नालायक तू एक लागस काय चांगला राहू शकस. अख्खं गाव नालायक ते तू पण नालायक नाही का. काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना इतके भारी फसवतात. या माणसेसले जरा फसाणं सोपं अवघडच असते असले. या बहिणीसले ते तवच अटकायले तर त्या काय त्या ते गाडीमा पोट जातील तर काय ते किरा नाही हो म्हणा बापरे. मी इथला जीव थोडी सांग राहिलो तुम्ही हो म्हणा बापरे. बयान कुंदाशे रे बोहाटी मी आ राय मारी सांग राहिलो त्या आईन त्या जाईरा ना त्यातले जाऊ द्या. ऐका माणसेसले त्यासले ना माणसेसले शिशे मग उतार आले बाटले मग उतार आले गैरा टाइम लागस पण या बहिणीसले तो पसाडी निघ जातात. हो यासले थोडा टाइम लागत. या बहिणीले फक्त त्या साधूने इथलं सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली या तुझ्या साडीचा पदर कापलेला तुझे केस कापलेले तुझ्यावर करणी केलेली. हो माय खरंच मजाने दुई गो माय म्हणता पोल काय बी डिल्ला व्हायला लागेल. मागे टाकेल होती ना साडी आहे मागली नाहीस कापाव हो माय पदर येणं बरं नको येणं सत्यानाश होई जा. काय घेणं नाही देणं नाही. बरोबर आहे की नाही. हो इथलं सोपर अस तुमनं जाऊ द्या म्हणा घर ना किस्साशे म्हणे स्वतःनीच वहिनी बनाय रा ना अवघर किडा पाडस मामानात कोऱ्या मन वहिनजी सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस. 3-4 खुर्च्या एरायरमा टाकण्या पडती तो बसाडणं पडस म्हणजे अंदाज लायला कशी होईल. तरी एक रोज फिर येऊन मी तर गाडी दार मलाही मन वहिनी रड राहते. म्हणतो वहिनी काय वहिनी का बरं रडणार म्हणतो. काही नाही भाऊ म्हणे एक बाबा आलो होता म्हणे. म्हणतो काय होई गे. तो बाबा सांगे बहीण तुल करणी कर देले त्या महाशी वैरायनी ओ वहिनजी दुनियाभर ना गारा आहे तू आशीने वैरायनी 15 खुर्च्या मोठा केले तू आखो कितल्याक मोळस म्हणजे नुसतं सांगा कामशे. हो तुमले ते तवेच ते 2-4 हातला गवतो गुंडायले जातं तुम्हाला पाहिजे. हो त्या
माणसाला सांगितलं भैया आप बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरे ही लोग फसाते. हा ओ बाबा खरे. मग थोडं पटाडता चहा बनस तिथला टाइम माऊ सांगत भैया पूरा गांव घूम के आया, पूरा मालेगांव घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा. एक काम करेगा सांगा ना बाबा. कछु नहीं बेटा हम साधु लोग नर्मदा परिक्रमा लगा रहे हैं, हम साधु लोगों को कुछ भोजन देगा. आता आपले काय साधा लोकांना आज वाटत भोजन देणं काही विशेष नाही भाऊ. 10-20 लोकांना जेवण नाही का. आपलं घरनी तोरणी जाय रास घरना गहू दयलच राहतात. आदलं 2 आदलं बरोबर आहे ना. हो आदलं 2 आदलं गहू दयल रास घरनी तोरणी जायचे. हो आणि राहिनी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकार आहे. तांदूळ भरपूर घरमा पडेलच येत. तांदूळ उन्हात का मला सांगा ना आवडस. मला खरंच मायच्यान कधी मला राजकारण काही समजत नाही पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ 12 बलता उपकारही जायला. इथला उपकारही जायलेत ना. पहिले तांदूळ खावायला भेटत नाही, खिचडी खावायला भेटे नाही. खिचडीच ना खिचडी जर बनवणी पहिले पाहुणचार राय खिचडी ना मयूर बाबा खिचडी ना पाहुणचार राय. जर कोण पाहुणा होणार ना खिचडीन तयन जर काढा ना ते मोठा पाहुणचार म्हणत पहिले लोक. ऐकले मी दाखलपणे. हो आणि जर कधी पाहुणा होणार खिचडी बनवाय गी तर घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. का ब खिचडी खुटी नको जाऊ तांदूळच राहत नाही तवय इतका तुटवडा होता. हो तांदूळनी खिचडी खावाले घरमानं पाहुणाच ना संगे एकच सदस्य बसाडना पडे इतका तुटवडा होता तांदूळच ना. आता इथला नेतात पिठी जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करस पडा रे 15 रे ओ म्हणा बाप रे ओ भाऊ आज बी खिचडी दडकाय रे आई बहिणी. बाकी नाशनी बोलानी हिंमत होत नाही ना बायकोले. बायकोल बोलानी हिंमत होत नाही. या काय करता संध्याकाळी खिचडींची कुकरनी शिट्टी वाजणी का लय गोदडले टाक म्हणा अंगोरदक मजाना जीव कराना थरक बी भरायला आहे ना. सर्दी बी होई गई बेमार बी होई गई खाशी बी होई गई माले बट एकच रे आप्पा तू असा बेम काय निघत काम सांग राय ना. दखा बहिणी म्हण या भाऊशनी तुमले सांगानी हिंमत होत नाही. मी तुम्हाला पाय पडस थोडा खिचडीना दामा बंद कर द्या थोडासा. तुम्ही बोलता दामा धरेले संध्याकाळी वहिनी का नवरा असा कॉटवर खुर्चीवर बडेल राहिला का सुरू कर देते माय. हो वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राह ना डोकसं बी दुखी राह ना काव माय खिचडी टाक देऊ माय. आई माडीतून खिचडीन परसादी चांगला पुऱ्या लद उई घ्यात बटा ताकदच राही नाही पुरेस मा. हा बडा मजा ना उई घ्यात. पहिला म्हातारा असा दांडगल्ला राहत आवतना बैल जर चाले ना त्याला एक गोदामा बसाड देत असा म्हातारा राहत पहिला. हा ते पोरेस मा ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतात नाही तुम्ही. पहिला म्हातारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन फॅगी नाही बनायती. ओ मॅगीवाले माया सोन असं मॅगी फॅगी नाही. पोळी चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ. असा दांडगल्ला म्हातारा होता. दर्जामा जर 4 क्विंटल ना बी दगड परेल राह ना असं आल्लर उचलून मागे फेक देत असा दांडगल्ला म्हातारा होता. आणि ते आपला पोरे आमनं धोंडायचा मग 23 वर्षना पोऱ्यानं हातमुड झालं तर गया मग पाटा गुंडाय फिरांता म्हणतं बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमुडी घ्या म्हणतं कसं काय रे काय नाही म्हणे महाराज मागे तीन बकरीन गोमाल देणं मरता नाही अंडे ना गंदा पटा बकरीन गोमाल देणं हात मोडली ना तुम्ही वायबार केंद्राने बहानट सुरूत ना खावाले चांगलं राहीन आणि चांगलं खावाडत जाऊ बहिणी सोन बालता सत्यानाश करणाला तुम्ही खिचडीन पर झाले. पहिला म्हातारा असा बारीक आहेत अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखीने आपल्याला आज अड्डेतच 30-35 वर्षने वय मा. हां आज बी म्हातारा 60 वर्षना म्हातारा आपली जिरावस 70 वर्षना म्हातारा असं जे पहिलं खायल. हा ते खावायला चांगलं भेटत नाही. बोलू नका ए राजा ए पिलू ए राजा बोलू नको रे. ओ भाऊ लय रे तू दाढी धरत नको रे. कोण बोललाय ना आता बोललाय ना. नका बहिणी तुम्ही बी नका बोला हो म्हणे सोन चिडी सोन नका किडा पाळा हो बहिणी सोन. पहिलेच बट उजळे लिंगत वाट राय ना माले मी जेमतेम येले पशी जायले अशी वाट राय ना पहिली धाव अख्खा वरीस माल डायरेक्ट असा दरी लय लिंगत वाट राय ना माले काहीच सुधरी राय ना माले. पण आता मग काय ना तुम्हाला एकच राय ना फक्त माले ते फसाडी देणार रे. इथलं माहिती आहे रवी किरण महाराज ना नाव आहे की लोक जातच बा पण ते येवायला पाहिजे पण तरी तुम्हाला मानले बरं आहे नाही पेक्षा मग काय म्हणा ना नाही का विठ्ठल विठ्ठल.